विचार करा, शहरातील सर्वात मोठ्या पंचतारकीत हॉटेलमध्ये करोडपती उद्योगपतीचे लग्न सुरू आहे. हजारो पाहुणे, रोषणाई आणि शाही थाट. इतक्यात लग्नाच्या मंडपात एका गरीब, फाटलेल्या कपड्यामधील वृद्धा प्रवेश करते. ती वर राजासारख्या सजलेल्या नवरदेवाकडे हात जोडून धावते आणि म्हणते, "बाळा, माझं ऐक." पण तो नवरदेव तिला जवळ घेण्याऐवजी हाताचा पंजा दाखवून ओरडतो, "थांब, तिथेच थांब." आणि मग संपूर्ण लग्न मंडपासमोर त्याने जे केलं ते पाहून वधूच्या वडिलांच्या हातातून अक्षता गळून पडल्या. नक्की काय होतं त्या नवरदेवाच्या डोक्यात? का त्याने आपल्याच आईला मंडपात येण्यापासून रोखलं आणि लग्नाच्या वेदीवरून उठून तो कुठे गेला? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या 2 मिनिटात उघडकीस आलेलं सत्य तुमच्या अंगावर काटा आणेल. पुण्याच्या हयात हॉटेलमध्ये त्या दिवशी अक्षरशः स्वर्गातील शोभा अवतरली होती. शहरातील सर्वात श्रीमंत उद्योगपती अजिंक्य रायजादा यांच्या लग्नाचा सोहळा होता. संपूर्ण मंडप ताजी फुले, झुमर आणि रोषणाईने लखलखत होता. अजिंक्य वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी कोट्यवधीचं साम्राज्य उभारणारा तरुण, अंगात भरजरी शेरवानी, गळ्यात महागडा हार आणि चेहऱ्यावर एक राजेशाही रुबाब. लग्न मंडपात प्रत्येक जण त्याच्या श्रीमंतीची आणि सौंदर्याची चर्चा करत होता. पण या सगळ्या झगमगाटापासून मैलोन मैल दूर झोपडपट्टीत राहणारी मंदाबाई, हीच ती स्त्री होती जिने अजिंक्यला जन्म दिला होता. मंदाबाईने लोकांच्या घरी भांडी घासून, रद्दी विकून आपल्या बाळाला वाढवले होते. पण आजच्या या भव्य लग्नात तिला कुठलेही निमंत्रण नव्हते. अक्षता पडण्याची वेळ जवळ आली होती. भटजी मंगलाष्टके म्हणण्यास सुरुवात करणारच होते. नवरी अक्षता हातात घेऊन अजिंक्य शेजारी उभी होती. तितक्यात लग्नाच्या मुख्य दरवाजावर मोठा गोंधळ झाला. बाउन्सर आणि सिक्युरिटी तितक्यात लग्नाच्या मुख्य दरवाजावर मोठा गोंधळ झाला. बाउन्सर आणि सिक्युरिटी गार्ड एका वृद्ध स्त्रीला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत होते. ती स्त्री दुसरी कोणी नसून मंदाबाई होती. अंगावर जुनी फाटलेली साडी, डोक्यातून वाहणारे पाणी आणि हातामध्ये एक जुनी लहान कपड्याची पिशवी. "मला माझ्या अजिंक्यला भेटू द्या. अरे एका मिनिटासाठी तरी मला माझ्या बाळाला बघू द्या." मंदाबाई गयावया करत होती. गोंधळ वाढल्याचे पाहून सर्व पाहुण्यांचे लक्ष तिकडे गेले. मंदाबाईने कसाबसा बाउन्सरचा हात चुकवला आणि ती सरळ लग्नवेदीच्या दिशेने धावत सुटली. ती ओरडली, "अजिंक्य, बाळा थांब." मंदाबाई जशी अजिंक्यच्या अगदी जवळ पोहोचली, अजिंक्यने लगेचच आपला उजवा हात पुढे केला आणि मोठ्याने ओरडला, "थांब, तिथेच थांब. पुढे एक पाऊलही टाकू नकोस." संपूर्ण मंडपात अचानक स्मशान शांतता पसरली. नवरी आणि तिचे वडील आश्चर्याने अजिंक्यकडे पाहू लागले. अजिंक्यचा चेहरा रागाने लाल झाला होता. याने अत्यंत कठोर आवाजात म्हटले, "तू इथे का आलीस? तुला सांगून ठेवले होते ना, माझ्या या भव्य आयुष्यात तुझी जागा नाही. या फाटलेल्या साडीत माझ्या लग्नाचा तमाशा करायला आली आहेस का?" मंदाबाईने जोडलेले हात अधिकच घट्ट केले. ती रडत म्हणाली, "अजिंक्य, मी तुझ्याकडे श्रीमंती मागायला आली नाही रे.
फक्त हा देवाचा प्रसाद आणि तुझ्या लहानपणीची ही एक गोष्ट तुला द्यायला आले होते. अजिंक्यने तिच्या हातातील ती जुनी पिशवी हिसकावून फेकून दिली. मला तुझा कोणताही प्रसाद नकोय. गार्ड्स हिला आत्ताच्या आत्ता बाहेर हाकला. हे सर्व पाहून नवरीचे वडील, जे स्वतः एक मोठे राजकारणी होते, पुढे आले. ते संतापाने म्हणाले, अजिंक्य, हा काय प्रकार आहे? जी स्त्री तुला भेटायला आली आहे, तिच्याशी तू असा रानटीसारखा व्यवहार का करत आहेस? ही तुझी आई आहे का? अजिंक्यने अत्यंत घमंडाने उत्तर दिले, नाही, ही माझी आई असूच शकत नाही. माझी आई ती होती जिने मला उच्च शिक्षण दिले, मला बिझनेसमॅन बनवले. ही तर एक साधी मोलकरीण आहे, जी माझ्या नावाचा गैरफायदा घ्यायला इथे आली आहे. हे ऐकून मंदाबाईचे काळीज तिळतिळ तुटले. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. गर्दीतील लोक अजिंक्याचा निषेध करू लागले. केवढा हा घमंडी मुलगा पैशाच्या गर्वात आईलाच विसरला. पण अजिंक्याच्या या कठोर वर्तनामागे एक असा भीषण इतिहास लपला होता, जो तिथे उपस्थित असलेल्या कोणालाही माहीत नव्हता. अजिंक्यने फेकून दिलेली ती जुनी पिशवी जमिनीवर पडल्याने उघडली. त्यातून एक जुनं डायरीचे पान आणि एक रक्ताने माखलेली लहान चावी बाहेर पडली. अजिंक्यचे लक्ष त्या चावीकडे गेले. ती चावी पाहताच अजिंक्याच्या डोळ्यातील राग अचानक नाहीसा झाला आणि तिथे एक अनामिक भीती आणि पश्चातापाची लाट पसरली. अजिंक्यने हळूच खाली वाकून ती चावी आणि डायरीचे पान उचलले. त्या कागदावर मंदाबाईच्या हाताने काही ओळी लिहिल्या होत्या. अजिंक्यने त्या ओळी वाचण्यास सुरुवात केली आणि वाचता वाचता त्याच्या हातातील वरमाळा गळून खाली पडली. त्या कागदावर काही लिहिलं होतं, अजिंक्य, तू मला तुझी आई मानू नकोस, कारण मी तुझी खरी आई नाहीच. 25 वर्षापूर्वी तुझ्या खऱ्या श्रीमंत आई वडिलांचा खून तुझ्याच काकाने केला होता. त्यांनी मरताना तुला माझ्या हातात सोपवले आणि ही तिजोरीची चावी दिली, ज्यामध्ये तुझ्या खऱ्या कुटुंबाच्या खुनाचा पुरावा आहे. अजिंक्य हादरून गेला. त्याने मंदाबाईकडे पाहिले. मंदाबाई रडत रडत सांगितले, अजिंक्य, 25 वर्षापूर्वी तुझ्या काकाने तुझ्या आई वडिलांची मालमत्ता हडपण्यासाठी त्यांचा खून केला. मी त्या घरात काम करणारी मोलकरीण होते. तुझ्या आईने मरताना तुझा जीव वाचवण्यासाठी तुला माझ्या स्वाधीन केले. मी तुला माझ्या स्वतःच्या मुलासारखे लपवून वाढवले. मंदाबाई पुढे म्हणाली, तुझ्या काकांना संशय येऊ नये म्हणून मी तुला गरिबीत ठेवले, पण तू स्वकर्तृत्वावर श्रीमंत झाला. आज तुझे ज्या मुलीशी लग्न होत आहे, तिचे वडील दुसरं कोणी नसून तुझे तेच पापी काका आहेत, जे आज पुन्हा तुला आणि तुझ्या मालमत्तेला हडपण्याच्या विचारात आहेत. हे सत्य ऐकताच लग्न मंडपातील सर्वांचे चेहरे पांढरे पडले. नवरीचे वडील, जे अजिंक्याचे काका निघाले, प्रचंड घाबरले आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पण अजिंक्याने क्षणाचाही विलंब न करता सिक्युरिटीला आणि पोलिसांना इशारा केला. पोलीस आधीपासूनच बाहेर तैनात होते, कारण अजिंक्याला काही गोष्टींचा संशय आधीपासूनच होता, पण पुराव्यांची कमतरता होती. मंदाबाईंनी आणलेली ती चावी आणि पुरावे हेच शेवटचे हत्यार होते. पोलीस अधिकाऱ्यांनी
लगेचच त्या पापी काकाला बेड्या ठोकल्या. अजिंक्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ज्या मंदाबाईला तो एक साधी स्त्री समजून तिरस्कार करत होता, तिने स्वतःचे संपूर्ण आयुष्य धोक्यात घालवून स्वतःच्या सुखाचा त्याग करून अजिंक्याचे रक्षण केले होते. तीच त्याची खरी रक्षक आणि आईपेक्षाही महान होती. अजिंक्य धावत मंदाबाईजवळ गेला. तो थेट तिच्या पाया पडला आणि दोन्ही हातांनी तिचे पाय धरून धाय मोकलून रडू लागला. आई, मला माफ कर. आई, मी तुला किती वाईट बोललो. तुझ्या त्यागाची किंमत मी कधीच फेडू शकत नाही. अजिंक्य ढसाढसा रडू लागला. रडत होता. मंदाबाईने त्याला प्रेमाने वर उठवले आणि आपल्या छातीशी घट्ट धरले. बाळा, मी तुझ्यावर कधीच रागवू शकत नाही. तुझ्या आई वडिलांना न्याय मिळावं आणि तू सुरक्षित राहावंस एवढीच माझी इच्छा होती. अजिंक्यने लगेचच लग्नाचा पोशाख बाजूला केला. मंदाबाईंचा हात धरला आणि तिला लग्नवेदी वरील सर्वात उच्च आसनावर बसवले. त्याने जाहीर केले, माझी आई हीच आहे. हिच्या आशीर्वादाशिवाय हे लग्न पूर्ण होऊ शकत नाही. संपूर्ण मंडप टाळ्यांच्या गजर आणि अश्रूंनी भरून गेला. गर्वाने आणि आनंदाने मंदाबाईंच्या डोळ्यातून पाणी येत होते. अजिंक्याने आपल्या खऱ्या आईच्या त्यागाचा आणि प्रेमाचा सन्मान करत एक नवीन आयुष्याची सुरुवात केली. मित्रांनो, आई ही फक्त जन्म देणारी नसते, तर आपल्या मुलाच्या रक्षणासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावणारी प्रत्येक स्त्री आईच्या रूपात देवच असते. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर कमेंटमध्ये आय लव्ह यू आई नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना शेअर करा. अशाच अप्रतिम कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.